महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। आमदार लहानपणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तुमचे काही फोटो व्हायरल झाल्याचं समजते, कसं सांगाल? खरं तर त्यांनी मला व्यक्तिगत येऊन जरी विचारलं असतं किंवा कार्यकर्त्यांना मी सविस्तर सांगतो, आणि त्यांना मला थेट एवढंच सांगायचंय की निवडणूक व्यक्तिगत नेऊन लोक तुम्हाला कौल देणार नाही, तुम्ही गद्दारी केलेली आहे। आणि आज माझ्या आमदारांना एवढंच सांगू इच्छितो, डूड युअर डॉक्टर, यू आर स्टील लिव्हिंग इन युअर लवाळी कल्चर। आय एम ग्रोन अप अँड स्टडीड इन नेदरलँड्स। ज्या काही फोटोज व्हायरल होत आहेत त्या दोन्ही मुलींचं नाव सांगतो, पेंग शावशाव आणि जनिता खिलिस्कर, आणि त्यांना एवढंच सांगतो त्यांना देखील माझ्या प्रचाराला यायचं होतं, परंतु काही कारणास्तव विजाचं व्यवस्था झाल्यामुळे ते आले नाही। परंतु त्यांना जर वाटत असेल व्यक्तिगत एखाद्या माणसावर किंवा मुलावर तुम्ही हल्ला करून तुम्ही जर लोकांचं मत घेणार असाल तर तुम्हाला एवढंच सांगतो, येणाऱ्या काही दिवसात मी आबरू नुकसानीचा दावा देखील त्यांच्यावर टाकणार आहे। आणि माजी आमदार महोदयांना एवढंच सांगायचं आहे, पायाखालची वाळू तुमची सरकलेली आहे, लोकांनी कौल तुमचा दाखवलेला आहे। काल मी एक व्हिडिओ बघितला लोकांवर धावताना, माझ्या मते काल आदिवासी पट्ट्यात का अकोला मार्केट कमिटी मधला तो व्हिडिओ होता। आता अजून बरेचसे ते धावणार आहेत, लोकांना सांगतो मारतील ते, शिव्या घालतील ते, परंतु काळजी करू नका। हा तरुण योद्धा, हा पवार साहेबांचा शिलेदार भक्कमपणे त्यांचा विरोध करणार आहे आणि येणाऱ्या काळात आपला विजय होणार आहे। जी काही सत्तेची मस्ती समोर त्यांच्या डोक्यात आलेली आहे, त्यांना एवढंच सांगू इच्छितो, अकोलेकर हे क्रांतिकारक आहे। तुम्हाला कुठं नेऊन ठेवतील, जसं पवार साहेबांनी सांगितलंय, ज्याला कुठं बसायचं कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायची तयारी आणि बंदोबस्त आमच्या तालुक्यात झालेला आहे। जनतेला एवढंच सांगतो, चिंता करू नका, 3 दिवस फक्त सहन करून घ्या। 23 तारखेपासून जो काही यांची मस्ती चालली आहे, पैशाच्या जीवावर, आज जो काही मलिदाच्या जीवावर आज हे उड्या मारतायत, त्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये बरोबर धडा शिकू। दादा, मतदारसंघात प्रचार दौरे सुरू आहे, सर्व विभागांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत। आज तुम्हाला इथं माझ्या राईट साईडला आमचे मित्र विकासजी शेटे साहेब हे तुम्हाला दिसत आहेत, आणि आज यांना बघितल्यानंतर अनेक जणांना टेन्शन आलं असेल, कारण की आज विकासजी सोबत येण्यानंतर आमचं बळ निश्चितपणे वाढलेलं आहे। त्यांचं मी स्वागत करतो, परंतु ते आमच्याच पक्षात होते, त्यांचे विचार आदरणीय पवार साहेबांचेच आहे। परंतु आज लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे, कारण की पवार साहेबांची ही महत्त्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक अमित बांगरेची राहिली नाहीये, व्यक्तिगत एखाद्या माणसाची निवडणूक राहिलेली नाहीये। आज विकासजींचं देखील मी आभार व्यक्त करतो, निश्चित त्यांच्या येण्याने आमचं बळ वाढणार आहे। प्रत्येक विभागामध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, पठार भागामध्ये आघाडी चांगली राहील, त्याचबरोबर मुळा खोरा असेल, आढाळा खोरा असेल, आदिवासी पट्टा खास करून ज्या पद्धतीने यांची मागच्या काही दिवसांपासून भूमिका राहिलेली आहे, पेसा कायद्याच्या संदर्भात, धनगर आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात, यांनी आतमध्ये जाऊन बंद खोलीमध्ये सेटलमेंट करायची आणि लोकांना इकडे येऊन खोटे आश्वासनं द्यायचे, हे लोकांना कळालेलं आहे। त्यामुळे आदिवासी समाज हा महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब, थोरात साहेब आणि उद्धव साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणार आहे। आणि जो काही लीड लोकसभेमध्ये आपल्याला दिसला होता, अगदी त्याच पद्धतीने येत्या 23 तारखेला निकाल देखील येतील। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।